मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांना धमकीचा फोन आल्याचं समजतंय। अज्ञात व्यक्तीकडून संदीप देशपांडे यांना धमकीचा हा फोन आलाय। मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर ही धमकी दिल्याचं सध्या समजतंय आणि धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात दादर पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा नोंदवण्यात आली आहे। अशा धमक्यांना आपण घाबरत नाही अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली। हॅलो, हा शिवी कशाला देत आहे? अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला। तू दिली की दिलीस? तू दिली शिवी दे तुझ्या तुला ना मारायचं कधी ते जाऊ दे, तुझी अवकात नाही तेवढी। तुझी अवकात आहे का रे भैया? हा बहीण, हा भैया कोणाला म्हणतो नाही। चल तुला पत्ता दे, उद्या येतो, तुझ्या हिंमत असेल तर उभा राहा आणि तिथे। हा तिकडेच येतो ना मी, कसा तुला ये ना माझ्या घरी येतोस, ये चल बघू हा, येतो, हिंमत येतो. किती येते। हा ठीक आहे, येतो येतो। हा ये। हा बघ तू हिंमत, बघ हिंमत येतो, कधी यायचं ते सांग। ए जा रे भैया साला। ए भैया कोणाला म्हणतो भैया? तिच्या आईला एक सीट आणून निवडून आणून दाखव। काल रात्री 10:15 वाजता मी जेव्हा माझ्या घरी होतो त्यावेळेला पहिला फोन आला आणि नुसत्याच शिव्या घालत होता। त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला, तेव्हा मी त्याला मी आता कॉल रेकॉर्ड करतोय आणि कॉल रेकॉर्ड केला आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू, तुम्हाला हे करू, हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही, संदीप देशपांडे घाबरत नाही। माझ्यावर हल्ला सुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही। तर आतल्या फालतू लोकांच्या धमकीला मी घाबरणार नाही।